हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओचा मनसोक्त आनंद घ्या आणि माझ्या सर्व व्हिडिओजना भरभरून प्रेम द्या. धन्यवाद. माणूस आपल्या आनंदासाठी काहीही करतो, तसंच प्रत्येकाचा आनंदही वेगळा वेगळा असतो. कोणाला स्टडी करायला आवडतं, तर कोणाला रील्स बनवायला आवडतं, तर कोणाला रील्स बघायला आवडतं, कोणाला घरीच बसून राहायला आवडतं, तर कोणाला फिरायला आवडतं. ज्यांना ज्यांना फिरायला आवडतं त्यांच्या लिस्टमध्ये गोवा हे नाव असतंच. तसंच आम्ही पण केला होता गोव्याचा प्लॅन. साधारण गोव्याला माणसं हलके कपडे, एक पाठीवर बॅग आणि चांगले फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी एक चांगला फोन घेऊन जातात. पण आमच्या गोव्याची सुरुवात कशी झाली होती ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. चला. काय म्हणताय? काय नाही, गाडी भेटस तर मी शांत आहे. गाडी भेटल्यावर झोप मारतो. झोप मारल्यानंतर मी सांगतो मी सकाळी उठल्यावर गोवा काय आहे काय. अच्छा, ठीक आहे. तुम्ही गेलाय ना याच्या आधी? गेलोय, पण आता तुमच्यासोबत पहिल्यांदा चाललोय ना. बघा, हे आमचे सर्व गाईड आहेत गोव्याचे सगळे. सो मग भेटूया गोव्याला. ह्या मॅडम आहेत आमच्या. मॅडम सध्या बोलण्याच्या अवस्थेत नाही. मॅडमला फार अशी भूक लागली आहे आणि भुकीसाठी इथे काहीच अवेलेबल नाही आहे. तर इथे एक हॉटेल बघितलं होतं आम्ही. सो आम्हाला हॉटेलची माहिती मी सांगतो. हा, तर हॉटेलची माहिती आमच्या अजिंक्य सर सांगतील. हॉटेलचं नाव कॅफे काहीतरी आहे. हॉटेलचं नाव वॉल्गा. आम्ही त्यांना चिकन फ्राईड राईस सांगितलं. चिकन फ्राईड राईस म्हणून त्यांनी अंडा राईस दिला आणि चिकन विचारल्यावर चिकन म्हणले आहे ना ह्याच्यात, तर चिकन बघतोय तर एकच पीस आहे एवढा. मला हे कळलं नाही त्यांना चिकन फ्राईड राईसचे पैसे देऊ का अंडा फ्राईड राईसचे पैसे देऊ. मी कमेंटमध्ये सांगा त्या हॉटेलला खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे. परत नक्की सांगा कमेंटमध्ये. इथे सना पार्किंगच्या एक्झॅक्ट शेजारीच आहे हॉटेल हे. नाही नको दाखवायला, फक्त तुम्ही सांगा की खायचं खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे. गाडी आली आमची आत्माराम नावाची गाडी. ही गाडी बघितलं मला असं झालं की आत्माराम भिडे. तर बघू शकता तुम्ही ही गाडी आत्माराम नावाची गाडी आहे. त्याच्यामध्ये 2 जण आहेत. आम्हाला तरी हॅलो बोलायचं. हा काका, कुठे चालला तुम्ही? मी गोव्याला चाललो. अरे वा, फिरायला का? हा, आमचं घरच आहे. हा का? मी पण चाललोय. चला काका, एन्जॉय करू. गोव्यात भेट झाली तर चालेल. ओके सर. ओके. तर गाडी आलेली आहे. सो गाडीत 2 जण आहेत. आम्ही चाललोय गोव्याला. नाही तुम्ही नको. मग दादा नॉन स्टॉप आहे का गोव्याला? जेव्हा बिवा थांबत नाही का कुठं? मग ह्यांचं वांदच आहे, ह्या सगळ्यांचं वांद आहे की. मग अगोदर कल्पना दिली होती ना. हा, अगोदर कल्पना दिली ना राव. काय तुम्ही हे घ्यायचं ना आधीच खायला. काही बिस्किट घेतले खायला. हा, बर्बन बिस्किट घेतलं नाही. हे ह्यांचं जेवण आहे. अजिंक्य भोसले नाव असं ना ह्याच्यामध्ये? नाही आहे का? हळूहळू आहे का? अजिंक्य भोसले. किती नंतर ग्रुप आहे? हा, किती जणांचा आहे? 7 जण आहे ना? 7 जण आहे. मग काय चाललंय? तुम्ही पण गोव्याला चालले का? मिशा भारी आहेत तुमच्या. काकांच्या मिशा 1 नंबर आहे. आपण जाऊया, एंट्री करू ना. जाऊ ना. तुम्ही वर जाणार आहे का सर? नहीं, मैं नीचे जा रहा हूँ. अच्छा, नीचे. अभी मैं कैसे जाऊंगा फिर? हाँ, ये नंबर कुठ लावले? अरे नाही. ओके, आया कैसे आलो. आता इथून नाही जाणार, पुढे तर जा. निकिता मॅडम, निकिता गायकवाड. अरे हेलो, हाय. तो फिर कैसा लग रहा है आप? हमें बहुत नींद आ रही है. नींद आ रही है? ठीक है, गुड नाइट. गुड नाइट. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग.
ब्लॉग चालू केला का? केला चालू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. निकिता मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ज्योती मॅडम उठल्या का? गुड मॅडम गुड मॉर्निंग. कसं वाटतं तुम्हाला नारळांची झाडं बघून? सुंदर, हा खूप सुंदर. मग सर आज तुम्हाला मी गोवा एक्सप्लोर करणार आहे अख्खा. चालेल तर आज सर आपल्याला गोवा एक्सप्लोर करणार आहेत अख्खा. ते याच्या आधी आलेत, आपल्याला ते सेंट सेबॅस्टियन गार्डन बिर्डन सगळं दाखवणार आहेत. तिथला डब्ल्यू बडा डब्ल्यू, तिथला डब्ल्यू उकरू आपण, बघू काय भेटतंय का तिथं. रशियन डब्ल्यू दाखवतो. मग सर कसं वाटतंय नारळाची झाडं बघून? खूप मस्त. नारळ मी कधी बघितलंच नव्हतं. हो दादा, थँक्यू थँक्यू कॅप्टन. ओके चला. सुखरूप सोडला आम्हाला, धन्यवाद. आणि अशीच मजा करत आम्ही पोहोचलो गोवामध्ये. ब्रेकफास्टच्या शोधात चालत चालत पुढे आलो आणि गोवामध्ये महापुसाच्या मेन चौकात चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू दिसला. महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो नाश्ता करायला. बाकी सगळं निवांत आहे का? घरचे कसे बरे आहेत ना? बरे असेल तर गोव्याला घेऊन या. घरी बसण्यात काय अर्थ नाही. गोव्यातला चहा पहिला चहा. कशी टेस्ट आहे? पानसट म्हणते पण गाढवाला गोळाची चव काय. छान दिसतंय ना? छान नाही. हे जे रेंटसाठी स्कूटी गाडी वगैरे घेऊन थांबलेत ह्याच्याबद्दल काय? सगळी मोहमाय आहे. इथं काहीच घ्यायचं नाही. त्यांचे म्हणले घ्या घ्या तरी आपल्या मनातच करायचं. अच्छा ठीक आहे. मग फिरायचं असल्यावर कुठं फिरायचं? काय काय हे नेमकं? आहे स्वतः जिवंत. अच्छा चला, आम्ही तर अजिंक्य सरांच्या भरोसे चाललोय. सो बघूया. गाड्या दाखव. हां, अशा गाड्या लागलेल्या असतात रेंटने. खूप जण विचारतात रेंटने स्कूटी पाहिजे का, गाडी पाहिजे का. गोव्यात याल तर अशा रेंटच्या गाड्या वगैरे घेताना स्वतःच्या रिस्कवर आणि सगळं तपासून वगैरे सगळं जाणीवपूर्वक गाडी कशी आहे, काय आहे, कागदपत्र नेलेत का, हे सगळं बघूनच गाड्या रेंटने घ्या. आणि महत्वाचं, गाडी जरी घेत असाल तरी गाडी घेताना हा नक्की विचार करा की गाडी एकदम करेक्ट माणसाकडनं घेतोय का. गाडीचा व्हिडिओ काढायचा. एक जरी स्क्रॅच असला तरी त्यांना प्रूफ दाखवायचा हा स्क्रॅच होता आधीपासून. नाहीतर ते आपल्याकडनं फाईन जमा करतात. असे सांगणारे माणसं असतील ना सोबत तर मग फिरायला काय टेन्शन राहत नाही. त्यामुळे एखादा अनुभवी माणूस सोबत घेऊनच फिरायचं कधी कुठेही फिरायला जाताना अनोळखी ठिकाणी. आणि त्याच्यापेक्षा घाल स्कॅम बीचवर. सर मसाज मिलेगा, ये मिलेगा, वो मिलेगा, बुम बुम मिलेगा, बुम बुम. वो मिलेगा. और यहाँ पे कॉल गर्ल को बोलते हैं मशीन. मशीन से दूर रहने का. मस्त ब्रेकफास्ट करून गाडी बुक करून आम्ही निघालो आमच्या रूमकडे. गोवामध्ये जर तुम्हाला फिरण्यासाठी किंवा कुठे जाण्यासाठी गाडीची गरज असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तशी माहिती दिली आहे. जर गोव्यात आला कुठं तुम्हाला जायचं असेल तर गाडी जर बुक करायची असेल तर गाडी आहे संतोष साळगावकर काकांची गाडी आहे. संतोष साळगावकर काका, तुमचा नंबर घेतलाय मी. घेतला बरोबर. वाटलंच तर तुमचा नंबर पण नंबर सांगा त्यांना युट्यूबला. नको.
नको का गोव्यात आल्यानंतर काकांशी जर तुम्हाला कुठं जायचं असेल तर काकांशी संपर्क साधा. काका नंबर सांगा तुमचा एकदा. नंबर सांगा त्याच्यावर. आणि नाव पण सांगा. 9822 हां 160050. ओके, हा नंबर आहे काकांचा. गोव्यात आले तुम्ही जर तुम्हाला कुठे जायचं असेल कुठेही तर या दिलेल्या नंबरवरती काकांशी संपर्क साधा. आणि ते नाव तुम्हाला सांगा तुमचं हक्क. सांगितलं त्याला. ह्याच्यात सांगायचंय आपण. हा संतोष साळगावकर. साळगावकर. मला घेऊ का पैसे? साळगावकर काकांना 2 ऑक्टोबरचं महत्त्व सांगून आम्ही आलो रूमवर. सगळे असे दमून वगैरे आल्यामुळे काय कोणाच्यात उत्साह दिसत नाही. ज्यावेळेस बीचवर जातील त्यावेळेस सगळ्यांचा उत्साह बाहेर येईल. पाणी बॉटल छान पाणी बॉटल घेऊन चल सोबत. तुम्हाला काय 5 पाहिजे? वाजता जर इथनं निघणार असेल तर तुम्हाला काय पाहिजे? नाही ना माझी शीट उशिरा मला एक 2 BHK फ्लॅट, नाही एक मसाली. एक विला. नको बस झालं. तुम्हाला काय पाहिजे? घरी थांबतो बघ एका जागेवर फिरायला गेलो. पाणी बॉटल घेऊन चालले. सेल्फ नाही प्यायचं मला पाणी. किती पाणी पिऊया सारखं पाणी पाणी पिऊ म्हणतोय थंड. अरे नाही प्यायचं तर घे ना. नाही प्यायचं सांगते तर घ्यायला. थंड पाणी बॉटल. अरे पण नको मला प्यायला. तुम्ही का एवढं तुम्हाला कोण कोणी बघणार? तुम्ही तर नाही का बाई आणि असं प्लॅनच्या नावाखाली 2 तास बकचोदी करून आम्ही निघालो बीचवर. असं वाटलं होतं की बीचवर गेल्यावर समुद्र पाहून मन मोकळं आणि शांत वाटेल. पण तिथली गर्दी पाहून कळलं की आपण गोव्यात आहोत, कोकणात नाही. ऊन उतरेपर्यंत बीचवर टाइमपास केला आणि जसा अंधार झाला तसं जिकडे DJ वाजत होते तिकडे पाय निघायला सुरू झाले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला जायची तयारी सुरू झाली. हां, तुम्हाला वाटत असेल खायचे प्यायचे व्हिडिओ का नाही दाखवत हा, तर तसलं काय मी दाखवत नसतं, कारण तसे व्हिडिओज काढले नाहीत आम्ही. त्यामुळे जसा व्हिडिओ आहे तसा एन्जॉय करा आणि भरभरून प्रेम द्या. चला आता फिरायला. खूप सारी नारळाची झाडं, एक मोठा पूल, एक समुद्रातच गंजलेलं मोठं जहाज, रंगीबिरंगी घरं, असा मोठा प्रवास करून आम्ही आमच्या ठरलेल्या लोकेशनवर आलो. कुठं आपण आता कॅन्डल कुठलं बेसिलिका. हां, बेसिलिका चर्चमध्ये आलो. जी एक आपण ऐकत आलो आहे, जी बाई जी नखं वाढतात ते इथं आत आहे. अच्छा, ते एकदा दाखव. ते हां तेच ते चर्च आहे जी. हां आणि आज आम्ही त्या लोकेशनला व्हिजिट केलेलं आहे. सध्या तर आम्ही आता त्या चर्चचा परिसर फिरत आहोत. तर कसं वाटतं तुम्हाला आणखी सर, जर आपण इथं फर्स्ट टाइम आलो? हा ना, जरा अगदी छानच वाटतंय. जरा पण हे एकदम पुढं बोलत होतं. द बॅसिलिका ऑफ बॉम जीजस हे चर्च एक तीर्थक्षेत्र आहे आणि युनेस्कोने या चर्चला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झोवियार यांची बॉडी आहे. आता ते कोण होते हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे त्याच्यावर जास्त न बोलता आपण पुढे जाऊया. आम्ही गोव्याचा प्लॅन केला कारण आमच्या आदरणीय भगिनी म्हणजे ज्योती मॅडमचा बड्डे होता. मग काय, संध्याकाळी मस्त बड्डे सेलिब्रेशन करून आम्ही परत एकदा पार्टीला निघालो.
थोडा वेळ या गोव्याच्या झगमगीचा आनंद घेतला आणि आम्ही निघून गेलो रूमवर. शेवटच्या दिवशी आम्ही जरा शांत बीचवर जायचं ठरवलं होतं. मग दिवसभर त्या शांत बीचवर टाइम घालून त्याच संध्याकाळी आम्ही धरला पुण्याचा रस्ता. एक गोष्ट मात्र खरी आहे, लोक एवढं गोवा गोवा म्हणतात, पण जास्त तर त्या गोव्यामध्ये लूट मारत चालते. जर तुम्ही ग्रुपने चालला असाल तर कोणीतरी अशा व्यक्तीला घ्या ज्याला तिथलं बऱ्यापैकी माहीत आहे. या गोव्याच्या एक्सपिरियन्सवरून मी तर हेच सांगेन की गोव्यापेक्षा कधीही आपलं कोकण बरं. हां, कोकणात डीजेचा धांगडधिंगा, दारूच्या पार्ट्या, पैशांची उधळण होत नाही, पण मानसिक सुख, समाधान आणि मनशांती होते. बाकी ज्याची त्याची इच्छा. गोव्याला जायचं असेल तर गोव्याला जावा, नाहीतर कुठेही जावा. पण जाण्याआधी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज के लिए इतना ही. मिलते हैं अगले वीडियो में लवकरच.